नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा हवामान अंदाज पाहूया. उद्या परवा दिवशी साप्ताहिक हवामान अंदाज देऊया. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सध्या परिस्थिती पाहता उत्तरेकडून पश्चिम आवर्तनाची ढग सध्या सक्रिय आहेत. ते राजस्थान, मध्य प्रदेश या भागातून उत्तर दिशेलाच आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर भागाला ढगाळ हवामान झालेलं दिसून येते आणि इकडे गडचिरोली साईडला सुद्धा ढगाळ हवामान झालेलं दिसून येत आहे. म्हणजे इतर पट्ट्यात थोडंसं ढगाळ हवामान दिसत आहे. गडचिरोली पण, चंद्रपूर, गडचिरोली आणि इकडे दक्षिण साईडला कोणतेच म्हणजे ढगाळ उंचावरचे ढग आहेत. ढगाळ हवामान असे म्हणजे पावसाचे ढग वगैरे काय दिसत नाहीत. उत्तर भागातून पाऊस देणारे ढग सुद्धा आता नाही आहेत. पण वातावरण हवेचा प्रभाव पाहायला गेला तर सध्या पाहायला गेलं तर नाशिक, मालेगाव ह्या जागोजागी सकाळी सकाळीच ध्रुवीय स्थिती किंवा कमी दाबाचं क्षेत्र दाखवत आहे आणि नंतर दुपारनंतर जवळजवळ नांदेड, छत्रपती संभाजीनगर हे जमिनीलगतची हवेची स्थिती आहे. बीड ह्या भागातून एक साधारण कमी दाबाचं क्षेत्र व चक्रवात स्थिती जागोजागी निर्माण होण्याची शक्यता वाटत आहे. आणि किनारपट्टी साईडला म्हणजे कोकण किनारपट्टी साईडला एक ध्रुवीय स्थिती हवेची होणार आहे. पश्चिमेकडून रत्नागिरी साईडचे जे वारे आहेत अरबी समुद्राकडून आणि इकडे बंगालच्या उपसागरातून आलेले वारे यांची ध्रुवीय स्थिती तिथे होणार आहे. म्हणजे ढगाची दाटी त्या साईडला होण्याची शक्यता वाटत आहे. आणि उंचावरच्या हवेची स्थिती पाहायला गेलं तर उंचावरच्या हवे स्थितीमध्ये पण फार काही फरक नाही आहे. फक्त बीड, लातूर, अकलूज या परिसरातून कमी दाबाचं क्षेत्र दाखवत आहे. वातावरण पाहायला गेलं तर सकाळी सकाळी साधारण 20-22 सेल्सिअस 23 सेल्सिअस पण तापमान सकाळी सकाळी आहे. त्यामुळे पहाटे म्हणजे रात्रीला गारवा म्हणजे थंड हवा जो होता तो आता कमी झालेला दिसून येतोय. आणि सांगलीच्या पूर्व भागातून उकाडा जाणवणार आहे. आणि दुपारनंतर पाहायला गेलं तर दुपारनंतर बऱ्याच अंशी तापमानात फरक आहे. 35-36च्या पुढचे तापमान सर्व महाराष्ट्रात राहणार आहे आणि किनारपट्टी भागात पाहायला गेलं तर 38 ते 39 सेल्सिअस तापमान राहणार आहे. एकदम किनारपट्टी साईडला 28 सेल्सिअस ते मुंबई परिसरातून राहणार आहे. म्हणजे कोकणपट्टी परिसरात हवामान जास्त म्हणजे गरम असणार आहे. दापोली, पुणे या परिसरातून ढगाळ हवामान दिसते. आज होणारची शक्यता वाटत आहे. आणि इकडे उर्वरित महाराष्ट्रात तेवढं काय ढगाळ हवामान दिसत नाही. नाशिक परिसरात दुपारनंतर थोडं ढगाळ वातावरण दिसत आहे. दापोली, सातारा ह्या भागातून. सांगलीच्या दक्षिण व कोल्हापूर ह्या साईडला सिंधुदुर्ग ह्या भागात या पट्ट्यामध्ये ढगाळ हवामान जास्त उंचावरचे ढग जास्त दिसून येत आहेत. किनारपट्टीला ध्रुवीय स्थिती असल्यामुळे ढगाची दाटी तिथे वाढण्याची शक्यता आहे. एखाद दुसरा हलकीच थेंब जर पडले तर त्या भागात पडतील, पण उर्वरित भागात काय नाही. नांदेड वगैरे या भागातून कोणतीच पावसाची शक्यता म्हणजे ढगाळ हवामान कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीच पावसाची शक्यता मॉडेल दर्शवत नाही आणि शक्यता सुद्धा नाही आहे. फक्त ढगाळ हवामान उष्णता जास्त वाढल्यामुळे थोडीशी उष्णता कमी करण्यासाठी तो उपयुक्त पडेल. पण उष्णता जास्त असल्यामुळं तर उन्हात जाताना जर थोडीशी आपण स्वतःची काळजी घ्या. पश्चिमी आवर्तन आता सक्रियच आहे आणि दक्षिणेकडून मंगलोर, मेंगालोर या भागातून हवामान हा ढगाळ हवामान व पावसाची शक्यता त्याच भागातून दिसत आहे. 4 दिवसानंतर जे थोडासा पुढे येईल, पण महाराष्ट्रामध्ये शक्यतो ढगाळ हवामानच राहणार आहे. पावसाची शक्यता कमी आहे. धन्यवाद.